विसर्जन होणार आहे म्हणून भरपूर जेवण बनवलं आहे. मोदक, परत वड्या, परत वडे बनवलेत, मालवणी वडे बनवलेत, छोले भाजी बनवली, भात बनवलाय, डाळ बनवले, अजून पापड तळलेत. भरपूर जेवण बनवलेलं आहे कारण का गणपती बाप्पाचं विसर्जन आहे. मग गणपती बाप्पाचं विसर्जन तसं म्हणायला गेला तर ज्याच्या घरी गणपती आहे ती रोज सकाळचं संध्याकाळचं दोन्ही टाईम मुलांना सगळ्यांना जे येतील दर्शनाला त्यांना जेव घालते. त्याच्यामुळे हां तर हिचा गणपती आहे, माझी वहिनी आहे आणि आता आम्ही सकाळपासून सगळ्यांनी मिळून हे जेवण बनवलेलं आहे. जेवण कसं वाटतं ते नक्की कमेंटमध्ये सांगा. गणपती बाप्पाचं जेवण आहे तर आम्ही केलेलं आहे. आता जेवणाची पण तयारी, जेवायला बसण्याची तयारी चालू होणार आहे. तर तुम्ही बघू शकता काय काय जेवण आम्ही बनवलेलं आहे. किती छान जेवण तर एवढं छान बनतं की विचारून सोय नाही आणि लवकर पण होतं. या अशा मोठ्या जेवणाला वेळ लागत नाही आणि टेस्टी पण जेवण लागतं. मग ते तुम्ही कशा पण पद्धतीने बनवा, खूपच छान लागतं. तर चला तुम्ही बघू शकता, मी तुम्हाला दाखवते काय काय मी बनवलेलं आहे. तर इथे बघा हे मालवणी वड्या बनवलेल्या आहेत. इथं एवढ्या वड्या बघा, एक गमेला भरून वड्या तळलेल्या आहेत. शिवाय तुम्हाला मोदक पण दाखवते. इथे आम्ही पापड पण तळलेले आहेत. इथे पापड तळलेले आहेत पिशवीवरून. इथं एक पातेला भरून मोठाच्या मोठा जवळजवळ 3.5-4 किलोचा भात बनवलेला आहे. इकडे बघा मोदक आमचे अजून उकडत आहेत. अर्धे मोदक देवबाप्पाला घातलेले आहेत. बाबल्या इथे डाळ बघा, एवढी डाळ बनवलेली आहे. इथे छोले भाजी बनवलेले तुम्ही बघू शकता. मिक्स भाजी आणि आता इथे बघा मिक्स भाजी पण केलेली आहे देवासाठी. तर आज आमचे बाप्पा विसर्जन होणार आहे आणि इथल्या मुले जेवायला बसतायत बघा. आता आम्ही जेवायला पण वाटतोय. तुम्हाला मोदक पण दाखवते. देव बाप्पाला पण आम्ही 21 मोदक ठेवलेले आहेत. हे बघा 21 मोदक ठेवलेले आहेत बाप्पाच्या पुढे आणि सर्व नैवेद्य पण तयार करून ठेवलेलं आहे बघा. इथे कंटी पण आम्ही घरच्या घरी बनवले. काय बनवले? हे हार कंटी. हे बघा मस्त अशी फुलांची घंटी बनवलेली आहे. कंटी हार बनवलेला आहे बघा. बघू शकता तुम्ही. गणपती बाप्पासाठी आम्ही घरीच बनवलेले. तर तुम्हाला हे कसं वाटतं नक्की मला कमेंटमध्ये सांगा आणि नक्कीच लाईक करा, जास्तीत जास्त शेअर करा. अरे तुम्ही जेवायला बसलाय की आवाज करताय? जरा आवाज थोडा शांत ठेवा. तर सगळ्यांनी बोला गणपती बाप्पा की जय. गणपती बाप्पा मोरया. मंगल मूर्ती मोरया. तर चला मित्रांनो, आता आपला हा इथे म्हणजे संध्याकाळी विसर्जन होणार. पण संध्याकाळी बसतो तू तुझ्याच पायाला झालं ग. बाहेर जातो काय लाजायचं आता तर. हे वाडा लवकर पोरीनं पटापट वाडा जेवायला. छोटा कर मांडी माझा व्हिडिओ कसा वाटला नक्कीच लाईक करा, कमेंट करा, शेअर करा. छान म्हणजे 5 दिवसापासून गणपती आल्यापासून 7 दिवस झाले गणपती बाप्पाची सेवा करतात आणि खूप छान वाटलं. कारण का 5 दिवसापासूनच काय गणपती यायच्या अगोदरपासून सगळी घराची साफसफाई सर्वच काय करतात, मनापासून करतात. बाय, धन्यवाद.